इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, जबाबदार कोण? पर्यटकांची बेजबाबदारपणा की सरकारी निष्काळजीपणा? पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, काही क्षणातच सर्व काही संपलं. लोकांनी बघतच राहिलं, पायाखालची जमीनच सरकली. ही दुर्घटना नक्की कशामुळे झाली? अतिउत्साही पर्यटक की सरकारचा हलगर्जीपणा? आज आपण हे सविस्तर पाहणार आहोत, कारण ही गोष्ट केवळ पुलाच्या तुटण्याची नाही, तर आपल्या सिस्टमच्या तुटलेल्या विश्वासाची आहे. घटना काय घडली? ही घटना घडली लोणावळा परिसरात इंद्रायणी नदीवर असलेल्या एक जुना पूल 13 जून 2025 रोजी दुपारी कोसळला. पुलावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक जमले होते. काही जण फोटोशूट करत होते, काही जण डान्स करत होते. अचानक पुलाचा एक भाग कोसळतो आणि काही जण पाण्यात अडकतात. स्थलिक बचाव पथक आणि एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल होते. पूल कोसळण्यामागे नेमकं कारण काय? एक, पर्यटकांची बेजबाबदार वागणूक. पूल कमकुवत असूनही मोठ्या संख्येने पर्यटक त्यावर चढले. काही जणांनी जोरजोरात उड्या मारल्या, डान्स केला, सोशल मीडियासाठी स्टंट केले. वजनाचा ताण सहन न झाल्याने पूल कोसळला, असं प्राथमिक अंदाज. 2, सरकारी यंत्रणेचा हलगर्जीपणा. पुलाची अवस्था अतिशय खराब होती, हे अनेक अहवाल दाखवत होते. स्थानिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या की पूल धोकादायक आहे, तरी देखील ना कुठली सूचना लावली, ना प्रवेश बंद केला. ही फक्त दुर्लक्ष की लापरवाहीचा गुन्हा? साक्षीदार आणि स्थानिकांचं म्हणणं, हे दरवर्षी घडतं. लोक येतात, धावत येतात, पण प्रशासन काही करत नाही. फक्त सोशल मीडियासाठी स्टंट करणं आता जीवावर बेततंय. हा पूल आधीच बंद केला पाहिजे होता. प्रशासनाला दोष नक्की आहे. आदर्श शिक्षक विजय कारखिले यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गोरक्ष कारखिले आणि उद्धव कारखिले यांच्या मदतीने ही भगवद्गीता पाण्यातून बाहेर काढली. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही भगवद्गीता पाण्यावर रात्रभर तरंगत होती. त्याचबरोबर या भगवद्गीतेचे एकही पान भिजलेले नाही. त्यामुळे पैसोनी पाण्यावर वाचली ज्ञानेश्वरी आणि जळी दगडासहित वह्या तारियले दैशाला ह्या याचा प्रत्यक्ष प्रत्यय हा त्रिभुवनवाडी गावामध्ये गोरक्षरामभाऊ कारखिले यांच्या तेव्हा सुरक्षा कुठे जाते? परिवाराला कोणाचाही राजकीय पक्ष असो, पण जेव्हा निष्काळजीपणामुळे जीव जातो, तेव्हा जबाबदारी घ्यावीच लागते. आपण काय शिकतोय? समाज म्हणून आपल्याला जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. प्रशासनाने निष्काळजीपणाची परंपरा आता बंद केली पाहिजे. लोकांच्या जीवाशी खेळणं ही चुकीची आणि गुन्हेगारी वृत्ती आहे. खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, तुम्हाला काय वाटतं? पर्यटक जबाबदार की सरकार? अशा घटना टाळण्यासाठी काय पावले उचलली पाहिजेत? संयोग चिन्ह. हा फक्त एक पूल नव्हे, ही एक व्यवस्था होती जी ढासळली आहे. जर वेळेवर पावले उचलली नाही तर उद्या आपल्यातल्याच कोणाच्या जीवावर असं होईल.